जय महाराष्ट्र। मी अमन अंदेवार, मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर। आज आम्ही CSTPSच्या महासंचालक सी राठोड साहेबांची भेट घेण्यासाठी आलो होतो, कारण की त्यांना 25/8/2025 रोजी एक कंपनीच्या माध्यमात निवेदन देण्यात आला होता। CSTPS कंपनीमध्ये SV एंटरप्राइजेस म्हणून एक ठेका कंपनी आहे। तो कंपनीने काही महिन्यापूर्वी 5 कामगारांना कामावरून काढले होते। तो कामगार 2.5 वर्षापासून तो कंपनीमध्ये काम करत होते, पण तो तक्रार लेबर कमिशनरकडे केले। त्यानंतर लेबर कमिशनर कार्यालयामध्ये जेव्हा बैठक झाली तेव्हा SV कंपनीने लिखितमध्ये दिला होता की जेव्हा मला दुसरा टेंडर मिळणार तेव्हा मी हे 5ही कामगारांना कामावर घेणार। पण आज त्याला दुसरा टेंडर मिळाला, पण तो 5 कामगारांना घेतले नाही। त्या 5 कामगारांना कामावर घेण्यात यावे आणि SV कंपनीमध्ये 5 कामगार काम करत असताना SV कंपनी CST कंपनीला 15 कामगारच्या मॅनपॉवर दाखवून 2.5 वर्षापासून CSTPS कंपनीकडून SV कंपनी खोटे बिलिंग दाखवून फसवणूक करत होती। म्हणून ते 10 कामगार कोण आहे याची चौकशी अहवाल सादर करावा आणि SV एंटरप्राइजेस कंपनीच्या लायसेन्स रद्द करावा आणि SV कंपनीवर कडक कारवाई करावी आणि बिलिंग पास करणाऱ्या अधिकारीवर पण कारवाई करावी अशी मागणी CSTPSचे महासंचालक सी राठोड साहेब यांनी केली होती, पण आत्तापर्यंत कोणतीही कारवाई त्यांच्यावर झाली नाही। म्हणून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना CSTPS गेटवर येऊन सांगत इच्छितोय, 2 दिवसात आम्हाला माहिती नाही मिळाली तर मनसे स्टाईलमध्ये CSTPS गेटसमोर आंदोलन करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।